शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं काही नाही. मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. आईबापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाही. भाग्य आपल्या हाती नाही, पण निर्णय आपल्या हाती आहे. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपले भाग्य बदलू शकते. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग मी तो स्वतः निर्माण करीन. ध्येयापेक्षा सुंदर काही असेल तर ते आहे ध्येयापर्यंतचा प्रवास. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने. वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. क्षण जगायचे असतात, अनुभवायचे असतात आणि जपायचे असतात. एकटं राहायचं कौशल्य विकसित करा. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी तुम्हाला बदलताना दिसतील. एकदा सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काहीच फरक पडत नाही. ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर ते आहे ध्येयापर्यंतचा प्रवास करताना जगलेलं क्षण. दमल्यावर आराम घ्यायचा असतो, माघार नाही. समोरचे आपले आहेत. जर आपले आहेत तर समोर का आहेत? दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख. शत्रू बनवण्यासाठी भांडण करणं गरजेचं नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेच शत्रू आपल्या आसपास सापडतील. ध्येयापेक्षा सुंदर काही असेल तर त्या ध्येयापर्यंतचा प्रवास करताना जगलेला क्षण. नावामुळे आपण फक्त ओळखले जातो, पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो. आयुष्यात प्रत्येक संधीला संधी द्या. पश्चाताप करण्याची जागा सोडू नका. वक्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठं व्हा. चांगल्या माणसाच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लागू देऊ नये, कारण सुंदर काच फुटली की त्याचे रूपांतर धारदार शस्त्रात होते. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातले शब्द कधीच बदलत नाही. अर्जुन म्हणतो, समोरचे आपले आहेत. कृष्ण म्हणाला, आपले आहेत तर समोर का आहेत? काही लोक अचानक शांत होतात, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत त्यांचं मन थकलेलं असतं. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरतं. कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसणं मिळत नाही. ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण. स्वतःचा माइंडसेट पॉइंट माहीत असणे हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो. सत्य कोणत्याही कसोटीला कधीच घाबरत नाही, पण दुर्दैव सत्याला सुद्धा काही वेळा शब्देच्या आधाराची गरज लागते. बोलणं खूप सोपं आहे, परंतु कुठे, कधी व काय बोलायचं हे समजणं सर्वात कठीण आहे. चांगल्या माणसाच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लागू देऊ नका, कारण सुंदर काच फुटला की त्याचं रूपांतर धारदार शस्त्रात होते. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो.
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते.